नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. डान्स बार बंदी संदर्भातलं विधेयक आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि नंतर विधान परिषदेत एकमतानं मंजूर. आमदार गोपालदास अगरवाल यांच्यासह राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मारहाणीचे विधिमंडळात तीव्र पडसाद. कामकाज 3 वेळा तहकूब. औषध घोटाळा खरेदी प्रकरणी संबंधित 2 सहाय्यक संचालकांना निलंबित करण्याची आरोग्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. कोकणातल्या पर्यटनाच्या विशेष संधी लक्षात घेता कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी महिलांना मिळाली परवानगी. 7 महिलांनी आज घेतलं दर्शन. आणि यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज केंद्रीय कृषी खात्यानं वर्तवल्यानं मुंबई शेअर बाजारात 348 अंकांची उसळी. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. डान्स बार संदर्भातलं विधेयक अर्थात उपाहारगृह, मद्यपान कक्ष यामध्ये अश्लील नृत्याला प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याबाबतचं विधेयक विधान परिषदेत चर्चेविना एकमतानं आज मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागात 297 कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधान परिषदेचं कामकाज 2दा तहकूब करावं लागलं. या संदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली. तत्कालीन राष्ट्रीय आरोग्य अभियान संबंधित सहाय्यक संचालक आणि खरेदी कक्षातील सहाय्यक संचालक यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. काही ठिकाणी असं दिसून आलंय की आपल्याला गैरव्यवहार झालेला म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त औषधे दिली गेल्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहे प्रथमदर्शनी. त्यासाठी एक चौकशी समिती आपण नेमलेली आहे आणि या चौकशी समिती उच्चस्तरीय चौकशी समिती असेल आणि ताबडतोब याचा कॉग्निझन्स घेऊन याची दखल घेऊन आपण तत्कालीन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील संबंधित सहाय्यक संचालक आणि खरेदी कक्षातील तत्कालीन सहाय्यक संचालक यांना निलंबित केलेलं आहे. या पूर्ण खरेदीची चौकशी करण्याचं काम आरोग्यमंत्र्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. या देशाच्या बाहेर देखील कुठं जाहिराती दिल्या असतील त्याची देखील चौकशी करण्याचं काम त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तशा पद्धतीचं आज सदनामध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यापैकी काही जे अधिकारी आहेत त्या दोन्ही अधिकाऱ्यांना आजच्या आज निलंबित करण्याचा निर्णय आज दीपक सावंत साहेबांनी घेतलेला आहे. आणि इतर जे डायरेक्टर आहेत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील सक्त कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दीपक सावंत यांनी घेतलेला. मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर त्या आरक्षणाला न्यायालयाची स्थगिती मिळेपर्यंतच्या कालावधीत नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या मात्र त्यांना नियुक्तीपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी आज दिले. विनायक मेटे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीनं काम करत असल्याचं सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. मुंबईत मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमात व्यासपीठाला लागलेल्या आगीला वीजक्राफ्ट या आयोजक कंपनीचं ढिसाळ नियोजन जबाबदार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. असे प्रकार घडू नये त्याकरता अग्निशमन दलानं विशेष कार्यप्रणाली जारी केली असून ती सर्वांनाच बंधनकारक राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. गोंदियामध्ये काँग्रेस आमदार गोपालदास अगरवाल यांच्यासह राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. या विषयावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानं विधानसभेचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. या गोंधळातच नंतर 3 विधेयकं मंजूर करण्यात आल्यानं मानापमान नाट्य घडलं. गोंदियाचे आमदार अगरवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित आरोपीच्या तपासासाठी 6 पथकं रवाना झाली आहेत. या नगरसेवकाचं सदस्यपदही रद्द करण्याची कारवाई सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
कोकणात पर्यटनाच्या विशेष संधी लक्षात घेता कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. मुंबई आणि कोकण परिसरातल्या समस्यांबाबत गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. मराठवाड्याच्या वाट्याला येणारं पाणी गोदावरी खोऱ्यातून द्या आणि पाण्याचं समन्यायी वाटप करा अशी जोरदार मागणी आज मराठवाड्यातल्या सदस्यांनी विधानसभेत केली. मराठवाड्यातल्या दुष्काळाबाबतच्या चर्चेदरम्यान ही मागणी करण्यात आली. जलयुक्त शिवाराची व्याप्ती वाढवून कर्ज काढून सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत आणि दुष्काळ संपुष्टात आणावा अशी या सदस्यांनी मागणी केली. दुष्काळामुळे पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या लातूरसाठी पाणी घेऊन जाणारी 10 वॅगनची पहिली रेल्वेगाडी आज सकाळी 10 वाजता मिरजहून लातूरसाठी रवाना झाली आहे. ही रेल्वे मिरज ते लातूर या 342 किलोमीटर अंतरामधल्या स्थानक आणि थांब्यांचा अभ्यास करत लातूरकडे जात आहे. रेल्वे कृती समितीचे प्रमुख मकरंद देशपांडे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी विभागीय रेल्वे कार्यान्वयन व्यवस्थापक KS पाटील आणि मिरज रेल्वे व्यवस्थापक VS रमेश उपस्थित होते. रेल्वे वॅगन भरण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईनचं काम सुरू असून ते 2 दिवसात पूर्ण होईल. मात्र मिरज स्टेशनवर सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करून पहिली 10 वॅगनची गाडी सोडण्यात आली आहे. 1 दिवस आड 25 वॅगनची रेल्वे पाणी घेऊन लातूरसाठी नियमित धावेल असं नियोजन करण्यात आलं आहे. आज रवाना झालेल्या 10 वॅगनच्या पाणीवाहक रेल्वेमुळे त्या भागात 5 लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार आम्ही ही आज जी 50 वॅगनची जी ट्रेन आपल्या आला होता रेक BTPLचा वॉटर लोड करण्यासाठी लातूरला पाठवण्यासाठी त्यातल्या 10 वॅगन आम्ही भरून आता 11 वाजता लातूरसाठी रवाना केलेले आहे. आणि पुढील सूचनेनुसार आम्ही पुढचं जे आमच्या रेल्वे डिपार्टमेंटनुसार जे आज्ञा देतील आम्ही त्यानुसार आम्ही पुढचं कार्यवाही करणार आहे. सलग 2 वर्ष अपुऱ्या पावसामुळे देशाचा काही भाग दुष्काळानं होरपळत असतानाच यंदा पाऊस चांगला होईल असा अंदाज केंद्रीय कृषी खात्यानं वर्तवलाय. आगामी खरीप हंगामात पिकांची एकरी सरासरी आणि उत्पादन वृद्धीसाठी कृषी खात्यानं नियोजन केलं असल्याची माहिती विभागाच्या सचिव शोभना पटनायक यांनी आज नवी दिल्लीत एका परिषदेत दिली. यंदा नैऋत्य मोसमी पाऊस समाधानकारक होईल असं वृत्त येताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज 348 अंकांची उसळी घेतली. अल निनोचा प्रभाव आता ओसरत असून यंदा मोसमी पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी देशात सरासरी 14% पाऊस कमी झाला तरीही अन्नधान्य उत्पादनात किंचित वृद्धी झाली होती. सलग 2 वर्ष काही भागाला तीव्र दुष्काळाशी सामना करावा लागतोय. त्यामुळे पेयजलाची भीषण टंचाई जाणवत आहे. यंदा पाऊस चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आल्यानं शेअर बाजारावर त्याचे पडसाद उमटले. गेले 2 दिवस गडगडणारा निर्देशांक आज दुपारनंतर चांगलाच सावरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीनंही आज 7600चा निर्देशांक पार केला. महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश द्यावा की नाही याबाबत अनेक ठिकाणी वादविवाद होत असताना कोल्हापुरात मात्र अंबाबाईच्या मंदिरात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश करायला परवानगी देण्यात आली आहे. राजवाडा पोलीस चौकीतल्या सर्वसमावेशक बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आणि 7 महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आज अंबाबाईचं दर्शन घेतलं. शनी शिंगणापूर इथे महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यावर अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा निर्धार भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी जाहीर केला होता. त्यानंतर स्थानिकांनी आणि अंबाबाई भक्त मंडळानं पोलिसांबरोबर बैठक घेऊन महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बाहेरून येऊन कोणी आंदोलन केलं तर कोल्हापूरची शांतता धोक्यात येईल असं सांगत स्थानिकांनी सामोपचारानं हा प्रश्न मिटवल्याचं सिद्ध झालंय. देशभरातल्या वैद्यकीय महाविद्यालयं तसंच दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज तूर्त मनाई केली आहे. या संदर्भात आधी सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा घेण्याचा निर्णय दिला होता. या नवीन निर्णयानुसार वैद्यकीय पदव्युत्तर म्हणजेच MS साठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी मनाई करण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेच्या वैधतेबद्दल शंका नसली तरी यातील गैरव्यवहारांबद्दल खातरजमा करून निर्णय घेण्यात येईल असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीपुढे मान तुकवणार नाही अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज नागपुरात दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या सांगता समारंभात त्या आज बोलत होत्या. काँग्रेसनं नेहमीच सर्वसमावेशक दृष्टी ठेवून समतेचा पुरस्कार केला असं त्या म्हणाल्या. आज देशात मनुवादी आणि मनुवाद विरोधी अशा 2 विचारसरणी कार्यरत आहेत. काँग्रेसनं मनुवादाला नेहमीच विरोध केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरली असं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
देशाची राज्यघटना तयार करतानाही काँग्रेसनं बाबासाहेबांना मोलाची साथ दिली असं सांगून राहुल गांधी म्हणाले की जिथे अधिकाराचा प्रश्न आला तिथे काँग्रेसनंच लोकहिताचं काम केल्याचं दिसून येईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त दीक्षाभूमी इथे होणारी गर्दी लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली. या संदर्भात कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. दीक्षाभूमीवर मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय, साफसफाई करण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. दीक्षाभूमी परिसरात आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार असून अचानक पाऊस आल्यास गैरसोय होऊ नये यासाठी परिसरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आश्रयाची सोयही करण्यात येणार आहे. दीक्षाभूमी भागात नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती सोहळ्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेनं वाशी इथल्या सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या हस्ते आज झालं. देशभरातल्या 125 चित्रकारांनी काढलेल्या बाबासाहेबांच्या चित्रकृती आणि शिल्प या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित व्याख्यानं, नाटकं आणि गाण्यांचं सादरीकरणही यावेळी होणार आहे. विद्यार्थ्यांकरता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांचा महानगरपालिकेतर्फे सत्कारही होणार आहे. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 189वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना वंदन करून आदरांजली वाहिली. मुंबई महानगरपालिकेतही सभागृहातल्या महात्मा फुले यांच्या अर्धपुतळ्याला महापौर स्नेहल आंबेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात अशोक वाटिका इथल्या महात्मा फुले यांच्या शिल्पाचं पूजन सर्वधर्मीय समता पर्व प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं. औरंगाबाद शहरातल्या औरंगपुरा इथे असलेल्या ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसंच समितीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे व्याख्यान आणि पोवाड्याचा कार्यक्रम झाला. नागपूरमधल्या कॉटन मार्केटमध्ये ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. इथे असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध संघटनांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. सोलापूर जिल्ह्यामध्येही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सोलापूर महापालिकेत उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या उपस्थितीत ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळ सोलापूर शाखेच्या वतीनं गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वितरण करण्यात आलं. धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी परिवर्तन शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली. बुलडाणा जिल्ह्यातल्या स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देत माळी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटरसायकल रॅली काढली. परभणीत सामाजिक भवन इथे आज जिल्ह्यातल्या शासकीय अधिकाऱ्यांचं रक्तदान शिबिर झालं. यामध्ये तब्बल 500 अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज हिंगोलीत भव्य महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं. तसंच यावेळी डॉक्टर आंबेडकर यांचं अस्थिकलश अभिवादनासाठी ठेवण्यात आलं. अमरावती इथे चित्रा चौकातल्या फुले यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसंच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून फुले यांना आदरांजली वाहण्यात आली. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आजच्या काळात कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतील याविषयी अधिक प्रकाश टाकण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर कुंदा प्रमिला निळकंठ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम, आपलं 9:30च्या बातम्यांमध्ये स्वागत. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची 189वी जयंती. आपण अगदी राज्यभर सगळीकडे विविध ठिकाणी ती साजरी केली. पण मला वाटतं ज्योतिबा फुले म्हटलं की एक लोकांच्या मनात स्त्री शिक्षण किंवा स्त्री समानता हा पहिल्यांदा विचार येतो. पण ज्योतिबा फुले यांचे विचार आणि त्यांचं लेखन सगळ्या क्षेत्रामध्ये होतं. तर त्यांचे आपण सगळ्या क्षेत्रातले विचार सुरुवातीला थोडेसे सांगितलेत तर बरोबर. म्हणजे ज्योतिबा फुलेंनी फक्त स्त्री शिक्षणावर काम केलं असं नाही, तर
शेती विकास नीतीबद्दल सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे. गुलामगिरी म्हणजे जी सामाजिक विषमता आहे, जाती व्यवस्था आहे, त्याच्यावर त्यांनी कडाडून हल्ले केलेले आहेत. जी कुटुंब रचना आहे, कुटुंब व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेवर सुद्धा त्यांनी हल्ले केलेले आहेत. म्हणजे त्यांच्यावर जो थॉमस पेन या इंग्रजी समाजशास्त्रज्ञाचा प्रभाव होता, त्याचं त्यांनी राईज ऑफ मॅन हे पुस्तक वाचलेलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेतल्या ज्या कृष्णवर्णीय चळवळी ज्या होत्या गुलामगिरी विरोधातल्या, त्यांचा सुद्धा अभ्यास केलेला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्यात संपूर्ण सामाजिक विषमता दूर व्हावी हा विचार खूप मोठा घर करून होता. आणि त्याच्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर लेखन केलं. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचं आसूड याच्यासारखे ग्रंथ लिहिले. मुख्य म्हणजे प्रश्न असा आहे की आत्ताच्या काळात जो आपण आज दुष्काळग्रस्तांचा जो लढा बघतोय, म्हणजे आज लातूरला सुद्धा वॅगनने पाणी पाठवावं लागतंय, तर या सगळ्या संदर्भात ज्योतिबांनी त्या काळात म्हणजे 150 वर्षांपूर्वी जे विचार मांडले आहेत, म्हणजे समन्यायी पाणी वाटप असेल, जलसिंचन योजना असेल किंवा पाणलोट विकास असतील, अशा अनेक प्रश्नांवर ज्योतिबांनी लिहिलेलं आहे. आणि ते फार महत्वाचं आहे. मुख्यतः त्यांच्या दृष्टीने 2 गोष्टी फार महत्वाच्या होत्या. ते म्हणजे जाती व्यवस्था ही जी संस्था जी आहे, एक संस्था रूपामध्ये ही जी रचना आहे ती बदलणं गरजेचं आहे. त्याच्या ढाच्याला धक्का लावण्याची गरज आहे. आणि दुसरा एक त्यांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट होती म्हणजे कुटुंब रचना. आणि ह्या कुटुंब रचनेतली ही जी पुरुषप्रधान व्यवस्था होती त्या ढाच्याला धक्का लावण्याची गरज आहे. कारण ह्या दोन्ही रचनांनी लोकांना अज्ञानात ठेवलेलं होतं. धर्माची, पुराणाची अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती मनात घातली होती. म्हणजे आज सुद्धा तुम्ही बघाल, म्हणजे हे जे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात जो गाभाऱ्यात प्रवेश आज स्त्रियांना जो मिळालाय त्याचं आम्ही खूप स्वागतच करतो. परंतु त्याबरोबर म्हणजे हा प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याबरोबर शंकराचार्यांनी विधान केलेलं आहे की मग स्त्रियांवरचे अत्याचार वाढतील. म्हणजे अशा प्रकारे हे सगळे धर्ममार्तंड जे होते, धर्माचं रक्षण करणारी ही जी उच्चवर्णीय व्यवस्था होती, यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भीतीचे एक गोष्टी तयार केलेले होते. बागुलबुवा उभा केलेला होता. त्यामुळे लोक शिक्षणही घेत नव्हतं आणि अज्ञानामुळे कळत नव्हतं की आपण ह्या व्यवस्थेच्या विरोधात कसं उभं राहायचं. आणि शिक्षणामुळे हा जो शूद्र अतिशूद्र जो आहे, उत्पादक जातीत जन्माला येणारा जो बहुजन समाज आहे, याला शिक्षणामुळे आपल्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद येते. आपल्यावर नेमका कोणता अन्याय झालाय त्याचं विश्लेषण करण्याची ताकद येते. आणि म्हणून ज्योतिबांनी शिक्षणाला महत्व दिलं. पण नुसतं शिक्षणाला नाही तर ते स्वतः शेतकरी जातीचे जन्माला आले होते. म्हणजे माळी समाजात ते जन्माला आले होते. आणि त्यामुळे काय होतं की त्यांनी स्वतः अपमानाचा अनुभव घेतलेला होता. त्यांना एका वरातीत अपमान करून हाकलून दिलं होतं ब्राह्मण समाजातल्या लग्नाच्या वरातीत. त्यामुळे त्यांनी हे खूप मनावर घेतलेलं होतं. आणि ह्या आधी आपण अज्ञान दूर करायचं, तरच आपल्याला आपल्याला जर ज्ञान झालं तरच आपल्याला याचा प्रतिकार करण्याची ताकद येऊ शकते, असा त्यांना विश्वास वाटत होता. आणि म्हणूनच त्यांनी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात मुख्यतः काम केलं. आणि विशेषतः त्यांचं शेतकरी समाजाला जो शूद्र अतिशूद्र आहेत, ज्या उत्पादक जाती आहेत, या उत्पादक जातींना शिक्षित करणं, त्यांचं अज्ञान दूर करणं, ह्याला महत्व देणं महत्व दिलं त्यांनी. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की शेतकऱ्याचा आसूड असेल किंवा अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, कथा सुद्धा लिहिल्यात, छोट्या छोट्या कथा लिहिल्यात. त्यातनं समाजामध्ये काय विषमता होती हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे लेखणीचा खूप चांगला वापर केला, विचार त्यांनी पसरवले. शिवाय स्त्री शिक्षण तर अतिशय महत्वाचं आहेच. आज कदाचित आपणही इथे अशा बसू शकल्या नसतो जर त्यांनी आणि त्यांच्या सावित्रीबाईंनी जर स्त्री शिक्षणाचा पाया घातला नसता तर, मला वाटतं. पण तुम्ही जे म्हणालात ना, ते बेरोजगारी, त्यानंतर शिक्षणाचं महत्व, त्यानंतर स्त्री पुरुष आणि सगळीच समाजातली एकूण समानता आणि अन्यायाची जाणीव, ती तोपर्यंत आपल्याला होत नाही, तोपर्यंत आपल्याला कळतच नाही आपल्यावर अन्याय होतोय. आणि ती जाणीव झाल्यावरच मग आपण अन्यायाला वाचा फोडतो. तर या संदर्भात त्यांनी जे पुस्तकातनं लिहून ठेवलंय त्याच्याबद्दलचे थोडेसे विचार सांगाल का? त्यांनी
एक तर गुलामगिरी, मगाशी मी जसं म्हटलं थॉमस पेनच्या प्रेरणेतून गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलाय, पण त्याच्याच बरोबर वेगवेगळ्या इतर सत्सार आणि सत्यशोधक सार्वजनिक सत्यधर्म अशा वेगवेगळ्या पुस्तकांमधून त्यांनी ही संपूर्ण कुटुंब व्यवस्थेच्या रचनेलाच आव्हान दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आधी जर ह्या पुरुषप्रधान व्यवस्थेला जर आपण धक्का दिला नाही, म्हणजे दोन प्रकारचे सुधारक असतात. एका प्रकारचे सुधारक म्हणजे त्यांच्या काळात सुद्धा होते रानडे, लोकहितवादी, हे सगळे की ते ह्या रचनेमध्येच सुधारणा करू पाहत होते. आणि फुलेंचं असं म्हणणं होतं की ह्या रचनेमध्ये सुधारणा होणार नाही, मुळामध्ये आधी ही जी कुटुंब रचनेमधली जी पुरुषप्रधान व्यवस्था आहे, ही जी उतरंडीची व्यवस्था आहे, त्याला आधी धक्का दिला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वतः म्हणजे ह्या व्यवस्थेत ज्या स्त्रियांवर अन्याय झालेला होता, अगदी ब्राह्मण स्त्रिया, ज्या विधवा स्त्रिया होत्या, त्यांच्यावर बलात्कार होऊन त्या मुलांना जन्म देत होत्या, तर अशा बलात्कारित विधवांच्या मुलांना स्वतःच्या घरात वाढवलं, त्यांच्यासाठी संगोपन केंद्र उभं केलं. आणि एक म्हणजे त्यांची ह्या व्यवस्थेला धक्का देण्याची जी पद्धत होती, त्याच्यात हाही एक फार महत्वाचं एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं या ठिकाणी, की ह्या ज्या बलात्कारित विधवा असायच्या, ज्या विशेषतः ब्राह्मण समाजातल्याच ह्या विधवांना म्हणजे सामाजिक बाहेर घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे ह्या ज्या अत्याचारित स्त्रिया आहेत त्यांच्या पुढे आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नसायचा. आणि मग अशा स्त्रियांनी काय करावं, मुलाला मारावं, मुलाची हत्या करावी का, आपली भ्रूण हत्या करावी का, तर त्याच्यासाठी त्यांनी एक असा पोस्टर लावलं आपल्या गंजपेठेजवळ की ज्या स्त्रिया वाट चुकलेल्या स्त्रिया आहेत आणि ज्या गरोदर आहेत त्या स्त्रियांनी आमच्या इथे यावं आणि बाळंत होऊन जावं. म्हणजे हे त्यावेळेला त्या काळातल्या समाजाला अतिशय धक्का देणार होतं, परंतु अशा धक्का देणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. मुळामध्ये त्यांचा उद्देशच हा होता की ह्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या ढाच्यालाच धक्का लावायचा. कारण ह्या चौकटीमध्ये आपण सुधारणा मागत राहिलो तर आपल्याला ते शक्य होणार नाही आणि ते म्हणजे निश्चितच त्याचा उपयोग काहीच नाही. हे सगळे विचार 189 वर्षात त्यांची जयंती आहे, 100 वर्षापूर्वी त्यांनी मांडून ठेवलेले आहेत आणि तेच प्रश्न अजूनही आपल्या समाजामध्ये आहेत. त्यामुळे आजच्या समाजामध्ये आजच्या काळात आपल्याला फुल्यांचे विचार कसे काय आत्मसात करता येतील, ज्यामुळे आपण एक ह्या समाजामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा करू शकतो, त्याबद्दल काय सांगाल जाता जाता अगदी शेवट? असं आहे की फुलेंनी हे जे म्हणजे बोले तैसा चाले अशी त्यांची पद्धत होती. म्हणजे बाकीचे जे मगाशी मी म्हटलं की ह्या चौकटीतच समाज सुधारणा मागणारे जे सुधारक होते ते विधवा विवाहाबद्दल बोलायचे, पण घरी गेल्यावर विधवेशी लग्न कर म्हणून करू नको म्हणून जर आग्रह केला तर आपल्या बहिष्काराच्या भीतीने ते माघार घ्यायचे. तर तसं फुलेंनी केलेलं नव्हतं. फुलेंनी विधवा विवाह लावून दिलेले होते. तसंच आत्ताही सुद्धा करण्याची गरज आहे. आत्ता सुद्धा बोलके समाज सुधारक भरपूर आहेत. म्हणजे आत्ता सुद्धा आपण फेसबुक किंवा सोशल मीडिया या सगळ्या ठिकाणी बघितलं तर अनेक स्त्रियांना सुद्धा उद्देश करणारे, स्त्रियांनी असं वागावं, स्त्रियांनी तमुक करावं, अमुक करावं, तमुक करावं. परंतु ही जी पुरुषप्रधान व्यवस्थेची कुटुंब रचनेत जी पाळंमुळं रुजलेली आहेत त्याला कुठेच ते धक्का लावत नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीने पुढे येऊन शिक्षण घ्यावं असं जर तुम्ही सोशल मीडियावर भाषण देत असाल तर तुम्ही आपल्या बायकोला किंवा आपल्या पत्नीला तशी संधी देताय का? शेतकरी आणि पाणी व्यवस्थेबद्दल पण सांगा, म्हणजे त्यांचे विचार आताच्या. तर म्हणजे फुलेंचं असंच म्हणणं होतं की तुम्ही स्वतःच्या जीवनात ते अंगीकारा. दुसरा आणखी एक महत्वाचा विषय फुलेंनी जो सांगितला तो असा होता की ही जी शेती विकास नीती त्यांनी जी सांगितलेली, त्यांनी संपूर्ण समग्र शेती विकास म्हणजे त्याच्यात जमीन आलं, जंगल आलं, पाणी आलं, ह्या जलसंवर्धन आणि पाणलोट विकास या सगळ्या सर्वांगीण विचार करण्याची गरज आहे असं फुलेंचं म्हणणं. 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं होतं आणि त्याची आजही आपल्याला गरज आहे. आज आपण दुष्काळ आणि पाणी वाटपाबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे माथा तू पायथा, माथा ते पायथा अशा प्रकारचा पाणलोट विकास केला पाहिजे. खरं फुलेंचं कामच एवढं मोठं आहे की आपल्याला एवढी 10 मिनिटं पुरणार नाहीत, पण तरी सुद्धा तुम्ही स्त्री शिक्षण आणि शेतीबद्दल खूप चांगले त्यांचे विचार ऐकवलेत आणि आजही ते कसे आपण
वापरू शकतो याचं खूप चांगली माहिती दिलीत. तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि हे विचार आपण अंगीकारले तर तीच खरी श्रद्धांजली मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले यांना ठरेल. तर तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. आसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात एकूण 80% मतदान झालंय. कामरूप जिल्ह्यात एका मतदान केंद्रावर मतदारांनी गोंधळ केल्यामुळे केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी हवेत गोळीबार केला. या टप्प्यात 61 जागांसाठी मतदान झालं असून 525 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदानही झालं असून दुपारपर्यंत इथे 71.6% मतदान झालं होतं. आतापर्यंत सर्वाधिक मतदान मिदनापूर आणि बर्धवान मतदारसंघात झाल्याची नोंद आहे. या टप्प्यात पश्चिम मिदनापूर, बाकुडा आणि बर्धमान या भागातल्या 31 जागांसाठी मतदान झालं. डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. शनी शिंगणापूरच्या शनी मंदिर चौथऱ्यावर महिलांना मिळालेला प्रवेश म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या वैचारिक लढ्याचं यश असल्याचं प्रतिपादन अन्नीसचे सरचिटणीस डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केलं. येत्या 1 मेला अहमदनगर इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यव्यापी परिषदेचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. परिषदेला अन्नीसचे अध्यक्ष डॉक्टर ND पाटील आणि कार्याध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित राहणार आहेत. हवामान. येत्या 24 तासात पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश°C. मुंबई कमाल 36, किमान 25. नागपूर 42 आणि 24. पुणे 39 आणि 21. औरंगाबाद 39 आणि 28. नाशिक 37 आणि 21. कोल्हापूर 40 आणि 23. रत्नागिरी 34 आणि 23. सोलापूर 42 आणि 28. आणि अमरावती कमाल 41 आणि किमान 26. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डान्स बार बंदी संदर्भातलं विधेयक आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि नंतर विधान परिषदेत एकमतानं मंजूर. आमदार गोपालदास अगरवाल यांच्यासह राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मारहाणीचे विधिमंडळात तीव्र पडसाद. कामकाज 3 वेळा तहकूब. औषध घोटाळा खरेदी प्रकरणी संबंधित 2 सहाय्यक संचालकांना निलंबित करण्याची आरोग्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. कोकणातल्या पर्यटनाच्या विशेष संधी लक्षात घेता कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी महिलांना मिळाली परवानगी. 7 महिलांनी आज घेतलं दर्शन. आणि यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज केंद्रीय कृषी खात्यानं वर्तवल्यानं मुंबई शेअर बाजारात 348 अंकांची उसळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.